मच्छिंद्र मारुती युद्ध व त्यानंतरचा मैत्रभाव. मारुतीशी भेट. चंद्रगिरी येथील प्रसंगानंतर मच्छिंद्रनाथांनी वंग देश सोडला. पूर्व समुद्राच्या कडेने अनेक तीर्थांना भेटी देत तो रामेश्वर स्थळी गेला. तेथे त्यांनी रामाने बांधलेला सेतू पाहिला. तो समुद्रामध्ये स्नान करत असताना त्याचे लक्ष तेथे असणाऱ्या एका वानराकडे गेले. अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. तेव्हा तो वानर दरड उकरून घर बांधण्यासाठी दगड रचू लागला. ते पाहून मच्छिंद्राला चेष्टा करण्याची लहर आली. तो त्या वानराला म्हणाला, बराच शहाणा दिसतोयस तू. तहान लागल्यावर विहीर खणण्याची तुझी वृत्ती दिसते. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर तुला घर बांधण्याची आठवण झाली. याला काय म्हणावे? खरं तर ते वानर दुसरे तिसरे कोणी नव्हते तर तो मारुती होता. त्याने लहान रूप मुद्दामच धारण केलेले होते. त्याचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर मारुती म्हणाला, तुम्ही हुशार दिसता. तुमच्या एवढे ज्ञान मला कसे असेल? हो, पण तुमचे नाव काय महाराज? मच्छिंद्राने उत्तर दिले, मला जती म्हणतात. मच्छिंद्र हे माझे नाव आहे. मारुतीने लगेच पुढचा प्रश्न विचारला, जती? जती म्हणजे काय? मच्छिंद्राने त्यावर उत्तर दिले, मला योग शक्ती प्राप्त झाल्यामुळे जती म्हणतात. आता मारुतीला त्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. तो म्हणाला, मी मारुतीला जती म्हणत असल्याचे ऐकले आहे. दुसऱ्या कोणाचे नाव मी ऐकलेले नाही. मारुतीजवळ मी राहत असल्याने त्याचे सामर्थ्य मला माहीत आहे. त्याच्या सानिध्यामुळे त्याच्या शरीराचा 1000वा हिस्सा मला प्राप्त झाला आहे. तू स्वतःला जती म्हणतोस तर तुझे सामर्थ्य दाखव. मीही दाखवतो. त्यावर मच्छिंद्र म्हणाला, ठीक आहे, सर्वप्रथम तुझे सामर्थ्य दाखव. यानंतर मारुती लगेच पर्वताच्या पलीकडे गेला. त्याने प्रचंड रूप धारण केले. एक पर्वत उचलून त्याने मच्छिंद्राच्या दिशेने फेकला. ते पाहताच तात्काळ मच्छिंद्राने ओळखले की हा साधासुद्धा वानर नसून मारुतीच आहे. त्याने जय अलख निरंजन जय दत्तगुरु म्हणून भस्माची चिमूट हातात धरली आणि त्या पर्वताला स्थिर हो, स्थिर हो अशी आज्ञा केली. त्यामुळे तो पर्वत अधांतरी हवेतच तरंगत राहिला. मारुती एकामागून एक पर्वत फेकतच होता. ते सर्व पर्वत आकाशात तरंगू लागले. यामुळे मारुती खूप चिडला. मच्छिंद्राला नमविण्यासाठी तो स्वतःच एक पर्वत घेऊन निघाला. मच्छिंद्राने ते पाहिले. समुद्रातील पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्याने ते पाणी मारुतीच्या दिशेने फेकले. तेव्हा मारुती त्या पर्वतासह एकदम स्थिर झाला. त्याला कोणतीच हालचाल करता येईना. त्यामुळे त्याची प्राणांतिक घालमेल सुरू झाली. मारुतीची ही अवस्था पाहून त्याच्या पित्याला वायुदेवाला वाईट वाटले. तो मच्छिंद्राला शरण आला व आपल्या पुत्रावर कृपा करून त्याची सुटका करावी अशी विनंती त्याने मच्छिंद्राला केली. तेव्हा मच्छिंद्रालाही दया आली. त्याने मारुतीला सोडवले. वायू मारुतीजवळ गेला आणि मारुतीला म्हणाला, पुत्रा, या योग्याने तुझी अचल अवस्था कशी काय केली हे तुला समजले का? त्याच्याजवळ गुरुभक्तीचे शस्त्र आहे. ईश्वर, गुरु व मंत्र यांच्या वाणीचे सामर्थ्य अफाट असते. गुरुभक्ती व ईश्वर भक्तीमुळे मनुष्य कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतो. चल, आपण त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी मैत्री करूया. त्यानंतर ते दोघे बाप लेक मच्छिंद्रासमोर आले. दोघांनी मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राला त्यांचे मोठेपण माहीत होते म्हणून लगेच तो म्हणाला, मला तुमच्या दोघांचेही सहकार्य कायम हवे आहे. दोघांनीही ते देण्याचे आनंदाने मान्य केले. मच्छिंद्राने मारुतीला विचारले, मार्तंड पर्वतावर तू मला अनुकूल झालास. शाबरी विद्येत तू मला मदत केलीस. असे असतानाही तू येथे माझ्या विरुद्ध युद्ध का केलेस? मारुती हसला. तो उत्तरला, तू जेव्हा समुद्रात स्नान करत होतास तेव्हाच मी तुला ओळखले होते. तुझ्याकडील शक्ती मला माहीत आहे, पण तुझ्या पुढे अनेक संकटे येणार आहेत. त्यात तू टिकाव धरशील की नाही याची परीक्षा पाहण्यासाठी मी तुझ्याशी युद्ध केले. मारुतीच्या बोलण्याने मच्छिंद्र आनंदित झाला. मारुती पुढे बोलू लागला, नाथा, माझ्या मनावर एक मोठे दडपण आहे. ते दूर करावेस. आपल्या दोघांची आता मैत्री झालेली आहे. त्यामुळे कृपया तू नकार देऊ नकोस. मच्छिंद्रानेही होकार दिला. तेव्हा मारुती पुढे सांगू लागला, रावणवध झाल्यानंतर सर्व राक्षस मारले गेल्यानंतर श्रीराम, सीतामाई व मी विमानातून अयोध्येत परत गेलो. माझ्या भक्तीमुळे सीतामाई माझ्यावर प्रसन्न होती. सीतामाईच्या मनात माझ्या लग्नाचा बेत चालला होता. तो मला काहीच माहीत नव्हता. तिने मला जवळ बोलावले व माझे एक काम करशील का असे विचारले.
कोणते काम आहे हे मी विचारताच अगोदर हो म्हणून वचन दे तरच सांगते असे ती म्हणाली. मी होकार पर्यायाने वचन दिले. तिने वचनभंग न करण्याची शपथ घातली. मी ठीक आहे, मी वचनभंग कधीच करणार नाही असे म्हणताच तिने सांगितले, तुझा विवाह करण्याची माझी इच्छा आहे. तू पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते. त्यासाठी तू गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्यच वाटले. तो माझ्यासाठी एक खूप मोठा धक्का होता. मी प्रभू रामचंद्रांजवळ रडत रडतच गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. श्रीराम म्हणाले, हनुमंता, कोणतीही काळजी करू नकोस. प्रत्येकाला प्रत्येक जन्मात आपल्याला नेमून दिलेले कार्य करावेच लागते. मी 99वा राम, तू 99वा मारुती आहेस. आणि रावण ही 99वाच होता. तो मरण पावल्यामुळे त्याचे राज्य संपले. तेथील सर्व राक्षसांना मारण्यात माझ्याप्रमाणेच तुझाही हातभार आहे. आता तेथील राक्षस स्त्रियांनी काय करावे? त्यांनी पुरुष प्राप्तीसाठी कोठे जायचे? त्यामुळे तू त्या राज्यात परत जा आणि विवाह कर. त्यावर मी हात जोडून त्यांना म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी आहे. माझ्यापासून त्याचा काय फायदा होणार? कृपया मला स्त्री संघाचे पाप करायला आपण भाग पाडू नका. माझी अडचण ऐकून घेतल्यानंतर श्रीराम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती वृद्ध आहे. तू नुसता भूभूकार केला तरी त्या स्त्रियांना गर्भ राहतील व कन्याप्राप्ती होईल. तसे झाल्यामुळे तुझ्या ब्रह्मचर्याला कोणताच धक्का नाही. त्यामुळे कोणताही दोष तुझ्यावर येणार नाही. श्रीरामांनी अशा प्रकारे माझे सांत्वन केले. तरी देखील स्त्री राज्यात जायला माझे मन बिलकुल तयार होत नव्हते. परंतु श्रीराम व सीतामाईने आग्रहाने मला स्त्री राज्यात जाण्यास भाग पाडले. त्यामुळे मी नाईलाजाने स्त्री राज्यात गेलो. त्या राज्याच्या चहूबाजूंनी पर्वत होते. त्या राज्यात फक्त स्त्रियाच होत्या. एकही पुरुष नव्हता. मेनका नावाची त्यांची राणी राज्य करत होती. तेथे मी जाईपर्यंत तेथील स्त्रियांना पुरुष कसा असतो तेच माहीत नव्हते. माझ्या भूभूकारणाने मेनकेसह सर्व स्त्रियांना गर्भ राहिले. त्यातून फक्त कन्या प्राप्त झाल्या. एकही पुरुष संतती झाली नाही. राणी मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष संग करण्याचा श्रीहट्ट धरला. ती काही केल्या ऐकेनाच. जन्मापासून मी अचल व अभेद्य आहे. मी सुवर्ण कौपिन धारण केलेले असल्यामुळे मला तिची इच्छा पूर्ण करता येणे शक्य नव्हते. तेव्हा मी तिला म्हणालो, उपरिचर वसूच्या पुत्ररूपाने कविनारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहे. मच्छिंद्रनाथ हे नाव ते धारण करतील. ते समर्थ योगी असतील. ते येथे येतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला दिलेल्या या वचनाने माझ्यावर खूप मोठे दडपण आहे. ते आता तू दूर कर. त्यासाठी माझे वचन तू आता पूर्ण कर. मारुतीचे एवढे सविस्तर बोलणे ऐकून घेतल्यानंतर मच्छिंद्र त्याला म्हणाला, तू मला विनाकारण मोहात पाडू नकोस. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र आदींची स्त्री ओढीमुळे कोणती अवस्था झाली हे मला माहीत आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे इच्छित कार्य करता आले नाही. म्हणून स्त्री संग मी कधीही करणार नाही. ते मला शक्य नाही. नको ते काम करायला मला लावू नकोस आणि विनाकारण मला संकटात टाकू नकोस. त्याचे बोलणे ऐकून मारुतीला दुःख झाले, पण त्याने माघार घेतली नाही. तो मच्छिंद्राला म्हणाला, मी तुझे काहीही ऐकणार नाही. आपली मैत्री झाली आहे ना? तुला माझ्यासाठी हे काम करावेच लागणार आहे. हे काम करून तूच माझी वचनातून मुक्तता करणार आहेस. तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र होईल. तो उपरिचर वसूचा अवतार असेल. हे त्रिवार सत्य आहे. हे अनिवार्य आहे. मच्छिंद्र मारुती या दोघात या गोष्टीवरून पुष्कळ वाद झाला. पण शेवटी मच्छिंद्राला मारुतीला त्याचे वचन पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावेच लागले. त्याने आश्वासन देताना म्हटले, आधी मी राहिलेल्या सर्व तीर्थयात्रा पूर्ण करणार आणि त्यानंतरच तुला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी स्त्री राज्यात जाणार. मारुतीनेही त्याच्या बोलण्याला संमती दिली. त्यानंतर वायू व मारुती तेथून गेले. ठरविल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथानेही पुढच्या तीर्थयात्रेसाठी ते तीर्थक्षेत्र सोडले.